हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉगमध्ये गाईज. अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार गाईज. चालले आता कॉलेजला सकाळ सकाळी. किती दिनों के बाद नाही ट्रिपला गेलतो असं म्हणत होतं मला. कॉलेजला रोज जातो मी. ट्रिप बिप झाली मस्त, मजा आली बरं का. काय खेळलो मी पाण्यात गाईज. काय मजा आली की नाही तुला? हा मग गाईस खूप मजा आली एकदम. असं मी असं पाऊल ना डायरेक्ट खतरनाक. पोरं म्हणत अरे तू इंटरनॅशनल लेवलचं स्विमर बिमर. म्हणलं जाऊ द्या माझा ना खरी एवढी. चांगले म्हणलं कॉम्पिटिशन मध्ये पाठ घेऊ, नंतर काहीतरी एखाद्या वेळेस फ्युचर मध्ये वाटलं आपण करू शकतो. आता काही चाललो आता लेक्चरला जातो आणि मग मी तुम्हाला आता जेवायच्या टायमाला चला कॉलेजमध्ये जाऊ आता आपण. चला पिक्चर समके डायरेक्ट आता जेवणे को जा रहा मैं. डायरेक्ट 2 घास खाता, तुम भी 2 घास खाऊ. डायरेक्ट मेसवर भेटतो. आणि आज क्या हो काय माहिती क्या, लेक्चरला बसलो होतो. काल थकून आलो. आता आमचे पोरं जरासं एक झोपीत होती तर मग संध्या डोकल्या घेऊन राहिल्या उदरीची. डोकल्या घेऊन राहिल्या. मॅडम बोलली अय भैया काम करू राहिला तू. मॅडम डायरेक्ट त्याला पाणी आणून दिलं. डायरेक्ट पाणी विचार करा, मॅडम पाणी आणून देऊ राहिली आता. मग उठलं लागे लेक्चरला बसलं. मग मॅडम तोंड घेऊन येतो का, नको म्हणे. मग लेक्चरला बसला, आता लेक्चर करत होतो. आता मी जातो जेवण करा. तुम्ही पण जेवण करा लवकर. तो कर, मी 2 घास करतो, तुम्ही 4 घास खा. तर भेटूया तुम्हाला डायरेक्ट मेसवरती गाईच. मेसला जेवायला काय गाईच डायरेक्ट छोला पनीर मसाला आणि त्याच्यानंतर डायरेक्ट नान रोटी वास एवढंच आज, दुसरं काहीच नाही. हो गॅसची टंचाई लय भासू राहिली यांना. डायरेक्ट तेवढंच 2च वस्तू डायरेक्ट 2 वस्तू, नुसतं 2 वस्तू आईच खातो आता. गरीब आणि हे खातो. मग त्यानंतर हे टोचून खातो आता. चला काही जेवण करा तुम्ही पण, लई टाइम झाला जेवण करायला, लवकर या. यार चष्मा आणला माझ्यासाठी. कसं दिसतोय बघा पण चष्म्यामध्ये. कसं दिसतोय रे मी? हँडसम दिसतोय? काय टाकलंय एक नंबर कमेंट मध्ये सांगा ब्युटिफुल दिसतोय. काय टाकलंय थँक्यू गाईस. होतं बरं काय इथून आमच्या लेक्चरला गाईज मला सीआर भेटला. सीआर तिकडून वर्डात आला मोठ्याने. काय तुला काय साठी लागत लो शूट? कोणचा शूट करायचं तुला? गाईज आमच्या कॉलेजमध्ये सध्या इव्हेंट चालू आहे सिनेक्राफ्ट. त्यासाठी मला शूटसाठी मुलं पाहिजे होते, पण काय करता मुलंच भेटायला नाही. आणि भूषा एवढा बिझी झाला ना ब्लॉगिंग मध्ये, नाही तुम्ही त्याला घेतला असतं माहिती का. गाईज आज इकडे खरंय खोटं तू सांग. काय खरं म्हणून राहिला खोटं म्हणून हे राहिला? खरं आहे गाईज. खोटं म्हणून आपल्याला पोरगं पाहिजे, कोणी एक असेल ते येऊन जा, आपण शूट करून टाकू. एकदम भारी आयडिया. आपला कन्सेप्ट पण चांगला आहे. भूषा जर येत असेल तर भूषा तुम्हाला ब्लॉग मध्ये टाकून देईन की नेमकं शूट काय होतं, कसं होतं तर. बट माझी अशी इच्छा आहे की यावं भूषासारखं मुलं यावं शूट मध्ये माहिती आहे. त्याचं असं म्हणणं आहे की त्याला असं कोणतं तरी एक पिक्चर काढायचं शॉर्ट फिल्म. तर त्याच्याकडे एक आयडिया आहे. तर एनीवन इंटरेस्टेड आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, म्हणजे आपल्या ब्लॉगामध्ये, आपल्या फॉलोअर लोकांमध्ये, तर प्लीज कॉन्टॅक्ट अखिलेश गाडीकर, सीओर ऑफ MIT कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ CSD तुम्ही डिपार्टमेंट. भूषणकडे पण जाऊ शकतात जर का तुम्हाला याची इच्छा असेल तर. भूषण मला सांगून दे. कमेंट कर CRला @CR. मला इंटरेस्ट इन पिक्चरमध्ये काम करण्यासाठी. खूप मोठे पिक्चर काढलेले त्याने, फक्त ते अस्तित्वात आलेले नाही, येईन अस्तित्वात. ते चालू आहे प्रोसेस. चालेल कुछ नाही. काळजी वगैरे घेतो. अरे 1 मिनिट पडून राहिला. जातो आता मी लेक्चर. गाईज फायनली प्रॅक्टिकलसाठी बसलो होतो गाईज. पण काय झालं, पोरं सगळे काही टिकून चालले. मी प्रॅक्टिकलला मी बिचारा एक ठेवून बसलो. हात जुडवान येऊन बसला आणि हात इकडं बाहेर हो हा नाही येऊन बसला. आणि लेक्चर काही होणार नाही आता मास्तर म्हणून. आता आम्ही जाऊ शकतो थोड्या वेळात. आता निघतो इथं. 12 मास्तर डोकं लावावं लागतं का नाही? जर डोकं बिकं लावतो जर निघतो मग. बरोबर मास्तर डोकं लावावं पाहिजे. मग त्याला विचार सर म्हणतो सर तुम्ही सांगा म्हणता काय करायचं. तू म्हणलं घ्यायचं तर घेऊ, नाही म्हणलं तर नाही. बरोबर की नाही? हो आता आम्ही कधी जाणार नाही. मस्त चांगलं का नाही? चांगलं मस्त. चला ते खोटं वाटत असेल तर प्रॅक्टिकल लॅबमध्ये येऊन बसले बघा. तुम्ही मग खोटं काय बोलायचं, जे ते ड सांगतो तो आपण. बरोबर ड सांगतो. चलो भेट रहा तुमको बाद में आता. 10 मिनिट. और आप जे उदरबाई सेवे बनते वो कुछ तो भी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन येणार आहे, काहीतरी पिक्चर टाईप. बघू. सरप्राईज भेटतो तुम्हाला काहीच. क्या मी आलो गाडीकर तुमच्या बोलवण्यासाठी. मी मास्तर आहे, आम्हाला आज सुट्टी दिली. काऊन की वो आपल्या काहीतरी साईन झालेली आहे यांच्यासोबत, डायरेक्टर कोणाच तरी. तर लवकरात लवकर बघू. काहीतरी आलं तर ओके, नाही आलं तरी बी ओके बस का. बरोबर की नाही? बरोबर आहे बरोबर. आप्पाचं पोरग तुम्हाला सांगतो काही. आप्पाचं पोरग कधीपासून गेलं माहिती प्रॅक्टिकलला? एक लेक्चरच्या आधीपासून प्रॅक्टिकलला गेलं. का करा हो, तिथं कोणी नव्हतं, का कुत्र नव्हतं. कोणत्याच प्रॅक्टिकलला भाई, आमच्या प्रॅक्टिकलला नाही. आणि तिथं काय सांगू माहिती का, आमच्या डिपार्टमेंटला टोचत लोकांना टोचत. बरोबर की नाही? गाणं काय वाचवलं का व्हिडिओ 4 दिवसांनी क्या? आमच्या प्रॅक्टिकलला तुम्हाला सांगतो पोरं तिथं काय सांगू माहिती का,
इग्नाईटचं काहीतरी इव्हेंट आहे सर, आम्हाला जाऊ द्या सर. आम्ही ते मी म्हणलं सरी जे इव्हेंट आहे का त्याला लई टाईम आहे, ते फक्त उगं तुम्हाला बैलून पुसलो ना, आता सुट्टी बिट्टी मारून टाकली. मग मास्तर बरोबर बैलून. बाळांनो जा तुम्ही आता, सगळे बसेल. गाईस चला भेटतो गाईस तुम्हाला, आमची जरा डिस्कशन चालू आहे गाईस, तुम्हाला पण सांगतो डिस्कशन काय गाईस का थोडं वेळ भेटतो गाईस. अभी मैं घर पे निकल रहा गाईस, सर उद्या गडू बाळा आहे 10 वर्ष आहेत, तू घरी जाणार तो पडिंगा गाईस. चलो आता घरी जातो, डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला. टाइम झाला पण आता बघा किती टाइम झाला. जाऊ द्या ढाला टाइम आता, चला निघतो आता घरी. घरी जाऊन भेटतो तुम्हाला. चला गो घरी छान भेटतो बघा. किन्याला था नारळ घेतलं हे, मी म्हणलं काही नसतं त्याच्यात, आपला का पुढचे झाड आहे. और 2 ग्लास भरला, हा फुल ग्लास भरला, हा बी अर्धा ग्लास भरला. इतकं पाणी भाई, नारळ उगा नाही म्हणते, नारळ इतकं पाणी आहे, क्वालिटी बघा. एवढं सध्या असं पण पाणी भरपूर आहे. चला लवकर पितो मी आता, तुम्ही पण या प्यायला काहीच. फुल ग्लास भरू पाणी, इतका 2 ग्लास भी मैं पिया अर्धा. अरे आता उद्या समाधान को भी लेके जाऊंगा 2-3 नारळ पितो मी. नारळ पाणी प्यायला पाहिजे तुम्ही, पाणी एकदम टेस्टी. आपलेच नारळी चव एकदम टेस्टी. आता मस्त रात्री वगैरे झालेली आहे, आता मस्त झोपण्याची वेळ झालेली आहे. आज घरी बघू शकता, घरी आहे मस्त. एडिटिंग वगैरे चालू होती आपली, एडिटिंग वगैरे बघ झालेली आहे. आणि आपली ट्रिप पण आली आहे, ट्रिप पण जाणार आहे आपली लवकर. आशा करतो गाईस तुमको आपला ब्लॉग बहुत आवडा होगा गाईस. काही नाही, घरी वगैरे मजा केली आहे आता. सुकून वाटतं घरी आल्यावर, पण असं होतं की बहुत दिनों बाद घर पे गए क्या जीव नाही लागत लवकर, आणि बरेच दिवस घर राहिलो का तिकडे गेलो का मग तिकडे जीव नाही लागत असं होतं. पण काही नाही गाईस, आशा करतो तुम्हाला आजचा ब्लॉग बहुत आवडा होगा. असं खूप ठिकाण दाखवलं तुम्हाला, बघा कळ का. आणि सगळे घर शेती वगैरे सगळं तुम्हाला आता आरामात दाखवून, म्हणजे अलग सेपरेट ब्लॉग बनवून त्याचे. आशा करतो गाईस तुम्हाला आजचा ब्लॉग खूप आवडला असेल गाईस. गुड नाईट, टेक केअर गाईस. चलो गाईस झोपा गाईस, बाय गाईस, बाय.